नमस्कार मंडळी. तर आज आपण निघालो आहे थार घेऊन सप्तशृंगी देवी आणि त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी. झाला होता निघायला खूपच उशीर. थांबलो मग हॉटेलला जेवणासाठी. मस्तपैकी पनीरची भाजी आणि रोटी. जेवण झाले की झालं लगेच पुणेरी चाळ चालू. जेवण करून निघालो आणि भाऊला तो किडनॅप केल्यासारखाच बसला होता. फायनली आपण पोहोचलो सप्तशृंगी देवीच्या इथे. आवरून झालो मस्तपैकी तयार. घेतली देवीसाठी ओटी आणि निघालो दर्शनाला. चढायच्या होत्या आपल्याला 518 पायऱ्या. पायऱ्या चढत पोहोचलो 175 पायरीवर. फायनली आलो 518 पायरीवर. पोरं तर खूपच थकून गेली होती आणि मी पण. मोबाईल ठेवला कारण की तुम्हाला तर माहित असेल व्हिडिओ आणि फोटोज काढायला परमिशन नव्हती. दर्शन तर झालं मस्तपैकी. आता निघालो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. पोहोचलो आपण त्र्यंबकेश्वर मंदिराकडे. व्हिडिओ काढायचा थोडाफार आपण प्रयत्न केला होता. झाले आता आपले दर्शन. आता निघूया आपल्या घराच्या दिशेने. थारची तर चांगली ऑफरोडिंग चालूच होती. रोड तर काही दिसतच नव्हता, पण धूळ मात्र सगळीकडेच होती. आपल्या गाडीने पण सगळा धुराच करून टाकला होता मागच्या साईडला. घेतला चहा कॉफीसाठी छोटासा ब्रेक, कारण की वरच थकले होते खूपच गाडी चालू. पुण्यात आलो की फुल टाईट सिक्युरिटी लावली होती आपल्यासाठी. फायनली पोहोचलो घरी. तर मंडळी, कसा वाटला हा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.